ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवार दिनांक 3 मे रोजी नुकतीच घडली आहे। या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत। काही तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे। महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाले। हेलिकॉप्टर कोसळण्याचे दृश्य अंगावर काटा निर्माण करणारी आहेत। लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत आहेत। त्यांची काल कोकणात सभा होती, त्यानंतर आज त्या बारामतीकडे जाणार होत्या। त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते, परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे। सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले, परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याचे म्हटले आहे। सुषमा अंधारे यांनी सांगितले की एका दिवसात 2-3 सभा घ्याव्या लागत आहेत। कोकणातील सभेनंतर बारामतीकडे जाण्यासाठी आम्ही हेलिपॅडवर आलो। कारमधून आम्ही खाली उतरलो होतो, त्यावेळी हेलिकॉप्टरने 2-3 घिरट्या मारल्या आणि अचानक हेलिकॉप्टर कोसळले। मी आणि विशाल गुप्ते या हेलिकॉप्टरने जाणार होतो, परंतु सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आम्ही सर्व सुखरूप आहोत, असे त्यांनी सांगितले। महाडमध्ये एक प्रचार सभा होती। ही प्रचार सभा झाली, त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत, खरं तर रात्री 1:45 वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती। त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत, त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते। साधारणतः 8:45चं ते लँडिंग होतं आणि 9 वाजताचं टेक ऑफ होतं, परंतु 9:10 पर्यंत कुठलीही मूवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कोऑर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मूवमेंट नाही। त्यांनी सांगितलं की एक 10-15 मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे। 9:20ला आम्हाला ती मूवमेंट जाणवली। 9:20ला मूवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो। 3-4 चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो। इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं। बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला। काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे। आणि 1-2 मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे। म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला, तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून। पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही, पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते, त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे, माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुप्ते हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत। या अपघाताबद्दल जो अपघात झाला आता तुम्हाला घातपात वगैरे काय असं वाटतं? नाही, आता काहीच बोलणं उचित नसेल। मला असं वाटतं की पोलीस त्यांचं काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल, परंतु आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की आम्ही सुखरूप आहोत आणि आहोत त्यांच्यासमोर। ताई, लँडिंग व्हायच्या अगोदर जी प्रशासनाने तयारी करायला पाहिजे होती ती केलेली कुठं आम्हाला पण दिसत नाहीत। आम्ही महापालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या, खरं तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे, त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे। परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर, या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही आम्हाला। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।